नमस्कार, मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करीत आहे। यापूर्वी आपण चकली भाजणीचा संपूर्ण व्हिडिओ पाहिला। आज आपण त्या चकली भाजणीपासून येथे चकली रेसिपी पाहणार आहोत। चकली ही अतिशय गोड गरगरीत, काटेदार आणि एकदम कडक अशी आली पाहिजे, तर त्यासाठी ती तेलामध्ये योग्य पद्धतीने सोडली गेली पाहिजे। चकलीचं पीठ सुद्धा योग्य पद्धतीने हटून मळलं गेलं पाहिजे आणि त्यानंतर अशी काटेदार सुंदर अशी चकली तयार होते। दिवाळीच्या फराळामध्ये आपल्याला चकलीबद्दल सर्वात जास्त कमेंट्स येतात, म्हणजे लहानापासून मोठ्यापर्यंत प्रत्येकाला वेगवेगळी चव किंवा वेगवेगळ्या प्रकारची चकली लागली तर त्या पद्धतीने कमेंट्स येतात। तर रेसिपी नक्की पूर्ण पहा, तुम्हाला कशी वाटते ते मला कमेंट करून नक्की सांगा। आपण येथे आपलं चकली भाजणीचं पीठ गिरणीमधून दळून आणलं। अतिशय बारीक आणि उत्तम असं हे पीठ आलेलं आहे। आपल्याला 2 वाट्या पीठ सर्वप्रथम चाळून घ्यायचं आहे। छान असं चाळून घेतल्यानंतर हे पीठ आपल्याला वाटीने मोजून घ्यायचं आहे। आता हे चाळलेलं पीठ आपल्याला या डिश मध्ये 2 वाटीच्या प्रमाणात काढून घ्यायचं आहे। याच वाटीने आपण पाणी सुद्धा मोजून घेणार आहोत। आता पीठ काढून घेतलं, त्यानंतर येथे चवीप्रमाणे मीठ, येथे मी गरम मसाला 1 चमचा, त्यानंतर आपल्याला पांढरे तीळ 1 चमचा किंवा 2 चमचा तुम्ही आवडीनुसार ते घेऊ शकतात। त्यानंतर अर्धा चमचा ओवा किंवा लहान 1 चमचा असं ओव्याचं प्रमाण घेतलेलं आहे। आता पीठ सुद्धा आपण काढून घेतलं आहे। या वाटीने आपण पाणी येथे मोजून घेणार आहोत। गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये या वाटीच्या प्रमाणात आपल्याला 2 वाट्या पाणी घालून घ्यायचं आहे। त्यानंतर घेतलेला गरम मसाला 1 चमचा यामध्ये घातला, चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये आपण घेतलेला ओवा आणि पांढरे तीळ आपल्याला यामध्ये पूर्ण टाकून घ्यायचे आहेत। हे पहा, हे सर्व टाकून घेतल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करायचं। याला एक छान अशी मोठी उकळी येऊ द्यायची। त्यानंतर यामध्ये घेतलेलं पीठ आपल्याला हटून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला पिठाची येथे उकड काढून घ्यायचं आहे। किंवा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पाणी कोमट करून त्यामध्ये सुद्धा पीठ भिजवून घेऊ शकता, परंतु चकली भाजणीची अशी एक छान उकड काढल्यानंतर पीठ अतिशय मऊसर आणि उकड उत्तम निघली तर चकलीची चव अजून वाढते। हे पहा, आता छान असं हटून झाल्यानंतर हे चमच्याच्या साहाय्याने आपल्याला खाली दाबून याचं 10 मिनिटं वाफेवर उकड काढून घ्यायची आहे, म्हणजे वाफवून घ्यायचं आहे। हे पहा, आता येथे गॅस बंद केला, यावर झाकण ठेवायचं आणि 10 मिनिटं असं झाकून ठेवायचं। आपण सोऱ्याला चकलीची प्लेट लावली, आतमधून तेल लावून घ्यायचं। येथे एक मोठी परात घेऊन त्यामध्ये आपलं चकलीचं पीठ आपल्याला काढून घ्यायचं आहे। काढून घेतल्यानंतर हे पीठ अतिशय गरम असल्यामुळे तांब्याने असं छानपैकी मळून घ्यायचं आहे। पीठ असं तांब्याने मळल्या गेल्यामुळे हे एकजीव होतं आणि गरम असल्यामुळे आपल्या हाताला चटकाही लागत नाही। ही अतिशय चकलीचं पीठ मळण्याची उत्तम पद्धत आहे। हे पहा, येथे आता छानपैकी थंड झाल्यानंतर आपल्याला हाताने हे सर्व एकजीव करून मळून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला याचा एक लंबगोलाकार करून घ्यायचा आहे। हे पहा, असा करून घेतला। आता हा सोऱ्यामध्ये घालून घ्यायचं। सोऱ्याला सर्वप्रथम आपल्याला आतमधून तेल लावून घ्यायचं। हे सोऱ्यावर ठेवून दिलं। आता येथे तुम्हाला ज्या आकाराची हवी आहे त्या आकाराची चकली येथे पाडून घेऊ शकता, म्हणजे तुम्हाला किती वेड्याची चकली हवी आहे तशी पाडून घ्या। येथे मी 3 ते 4 वेड्याची चकली करून घेतलेली आहे। प्रत्येकाची चकली बनवण्याची आपापली आवड आहे। हे पहा, या पद्धतीने आता पोळपाटावर सुद्धा आपण तेल लावून येथे चकल्या पाडून घेणार आहोत। प्लेटीपेक्षा पोळपाटावर सर्वात जास्त चकल्या पडल्या जातात। आपल्याला ज्या वेड्याच्या किंवा ज्या आकाराच्या चकल्या हव्या आहेत त्या आकाराच्या करून घ्यायच्या। आता येथे दुसरी एक चकली आपण याच पद्धतीने करून घेणार आहोत। छान अशी काटेदार चकली आपली येथे तयार झाली। आता काढून घेतल्यानंतर याच्या दोन्ही बाजू, म्हणजे आतली आणि बाहेरची बाजू आपल्याला दाबून घ्यायची, म्हणजे तेलात टाकल्यावर त्या सुटत नाहीत। याच पद्धतीने सर्व चकल्या करून घ्यायच्या। आता गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये तेल तापायला ठेवलं होतं। तेल छान कडक झालं ते चेक करण्यासाठी यामध्ये चकलीचा एक तुकडा आपण यामध्ये सोडून दिला होता। आता उलटण्यावर थोडंसं तेल लावून त्यानंतर या चकल्या उलटण्यावर घेऊन
कढईमध्ये सोडून घ्यायचे आहेत, म्हणजे येथे आपल्या चकलीचा आकार जसा आपण काढला आहे तसाच राहतो, तो अजिबात चेंज होत नाही। जर आपण हाताने चकली सोडली तर ती लंबगोलाकार दिसते व तिचा आकार बदलतो। आपल्याला चकली सोडताना सुरुवातीला कडक असं तेल करून घ्यायचं आहे, म्हणजे कडक तेलामध्ये आपल्याला ही चकली सोडून द्यायची आणि त्यानंतर गॅस मध्यम करून मध्यम आचेवर आपल्याला चकली कडक होईपर्यंत तळून घ्यायची आहे। चकली जशी आपण तेला सोडतो तेव्हा तिच्यावर जास्त असे बुडबुडे येतात आणि ती जशी जशी तळली जाते तसे बुडबुडे कमी होतात। हे पहा, हिच्यावर अजिबात बुडबुडे नाही। आता एक चकली मी येथे तुम्हाला सोडून दाखवते। हे पहा, टाकल्याबरोबर असं जास्त बुडबुडे आले म्हणजे ही झालेली नाही। जशी जशी होत जाईल किंवा तळत जाईल तसे तिच्यामधले बुडबुडे कमी होतात। हे पहा, आता येथे हळूहळू आपली चकली तळत गेलेली आहे आणि त्यामधले बुडबुडे येथे कमी झाले आहेत। याच पद्धतीने सगळ्या चकल्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। येथे माझ्या सगळ्या चकल्या तळून झाल्या। हे पहा, आता छान असं तेल निथळण्यासाठी येथे मी पुरणाच्या चाळणीमध्ये चकल्या ठेवून दिल्या आहेत। ह्या मस्तपैकी थंड होऊ द्यायच्या आहेत आणि थंड झाल्यानंतर आपल्याला हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायच्या। ही आपली छान काटेदार अशी चकली तयार झाली। आता तुम्हाला एक चकली येथे मोडून दाखवते। हे पहा, अतिशय छान आणि कुरकुरीत अशी ही चकली झालेली आहे। चकली भाजणीची चकली कधीच नरम होत नाही, परंतु जर कधी नरम झाली किंवा मऊ झाली तर पुन्हा एकदा एकदम कडक तेल करायचं। त्या कडक तेलामधून पुन्हा एकदा ही चकली अर्धा मिनिटासाठी काढून घ्यायची, नंतर थंड करायची। पुन्हा आपली चकली छान अशी कडक होते। ही एक उत्तम टिप आहे। आता येथे आपली चकली छान अशी थंड झाली आणि थंड झाल्यानंतर आता अजून एक चकली मी तुम्हाला मोडून दाखवते। आपली चकली अजिबात तेलकट झालेली नाही आणि चकलीच्या आतमध्ये अशी पोकळी निर्माण झाली पाहिजे, म्हणजे तिच्यामध्ये अजिबात तेलकटपणा राहिलेला नाही। तर ही रेसिपी आपली येथे पूर्ण झाली। तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बेल बटन नक्की प्रेस करा। खा प्या आनंदी रहा, एकमेकांची काळजी घ्या। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।